नमस्कार शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खताचा कांदा पिकामध्ये वापर करत असताना ही खबरदारी किंवा ही सावधगिरी बाळगणं अतिशय आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खताचा वापर करत असताना त्याचं योग्य प्रमाण, त्याचबरोबर कोणती विद्राव्य खतं कोणत्या टायमिंगला द्यायची याबद्दल सावधगिरी बाळगणं अतिशय आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19-19ची फवारणी करत असताना लागवडीपासून 15 ते 20 दिवसांनी आपल्याला 19-19ची फवारणी घ्यायची आहे. त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप. त्यामुळे कांद्याची चांगली हाईट वाढते, त्याचबरोबर ग्रीनरी त्या ठिकाणी येत असते. शेतकरी मित्रांनो, 1261चा वापर करत असताना लवकर त्या ठिकाणी देता कामा नये. लवकर दिल्यानंतर काही नुकसान होत असते. त्याचबरोबर त्याचा टायमिंग योग्य आहे. 40 ते 45 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला 1261 द्यायचा आहे. त्यामुळे फुटवे जास्त येऊन त्याचबरोबर मुळे मजबूत होतात आणि कांदा भरायला सुरुवात त्या ठिकाणी होत असते. आज पुरतचा पुरवठा त्या ठिकाणी योग्य होत असतो. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने 1260 द्यायचं आहे. त्याचबरोबर 13-045 हे जे विद्राव्य खत आहे ते 50 ते 65 दिवसाच्या मध्ये तुम्हाला 13-045चा वापर करायचा आहे. यामध्ये नत्र आणि पोटॅशचा पुरवठा होत असतो. या ठिकाणी पोटॅशचा जास्त प्रमाणात पुरवठा होऊन कांद्याचा बल्बची साईज वाढण्यास सुरुवात होत असते. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये 052-34ची फवारणी देणं आवश्यक आहे. या सगळ्यांचं प्रमाण घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप. अशा पद्धतीने विद्राव्य खताचा वापर जर केला तर निश्चितच कांद्याची साईज, आकार आणि उत्पादन वाढवण्यास मदत मिळेल. धन्यवाद.